नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय विशेष मराठी. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात रोज काही ना काही घडामोडी, काही ना काही हालचाली होत असतात. विशेषतः माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राचं राजकारण रोज वेगवेगळे वळण घेत आहे. सध्या होऊ घातलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा तर कुठल्याही लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा जास्त झाली. प्रामुख्याने चर्चा होती, ही निवडणूक बिनविरोध होणार का मतदान होणार? आणि शेवटी या निवडणुकीत मतदान होणार असं स्पष्ट झालेलं आहे. कारण सुनेत्रा पवारांसोबतच बरेच जवळपास 25-26 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे मतदान तर होणार, पण हे देखील तितकंच खरं आहे की सुनेत्रा पवार यांच्याच विजयाचे स्ट्रॉंग चान्सेस आहेत, तेही प्रचंड मताधिक्याने. आता या निवडणुकीमध्ये काँग्रेसने सुद्धा आपला उमेदवार दिला होता, पण ऐन वेळी म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची जी वेळ होती त्या वेळेच्या अर्धा पाऊण तास आधी हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही उमेदवार मागे घेतोय असं जाहीर केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. आता काँग्रेसने का निर्णय घेतला याची काही कारणं हर्षवर्धन सपकाळांनी सांगितली की अजितदादांसोबत आमचे खूप घनिष्ठ मैत्रीपूर्ण संबंध होते, त्यांच्या आठवणी, महाराष्ट्राची आठवणींची संस्कृती, या सर्व गोष्टींना अनुसरून आम्ही उमेदवार मागे घेत आहोत. पण त्याच्या काही तास अगोदरपर्यंत काँग्रेसने आम्ही निवडणूक लढणारच असा ठाम निर्णय घेतलेला होता. त्या दिवसभरात हर्षवर्धन सपकाळांना महायुतीतून अनेक नेत्यांनी संपर्क केला. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सपकाळांना फोन केला आणि निवडणूक बिनविरोध करा अशी विनंती केली. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खुद्द शरद पवारांनी या काँग्रेसने उमेदवार मागे घेण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. असं सांगितलं जातंय की स्वतः शरद पवार एकूण उमेदवारांच्या निम्म्यापेक्षा जास्त उमेदवारांना स्वतः बोलले. फोन करून त्यांना भेटायला बोलवून त्यांनी स्वतः त्यांची भेट घेतली आणि अर्ज मागे घेण्यास विनंती केली. त्यामुळेच जवळपास 24 तासात 17 ते 20 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यानंतर सपकाळांना सुद्धा शरद पवारांनी संपर्क केला. फक्त सपकाळांनाच नाही, तर असं बोललं जात आहे की शरद पवारांनी खुद्द मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना सुद्धा या निवडणुकीत बिनविरोध करावी लागेल अशी सूचना किंवा विनंती केली. म्हणजे एकूण सुनेत्रा पवारांसाठी शरद पवारांनी खुद्द बरीच सूत्र फिरवली आणि ही निवडणूक बिनविरोध करण्यामागे मोठी भूमिका बजावली. असं बोललं जातंय की सुप्रिया सुळे यांनी सुद्धा बरेच प्रयत्न केले. त्यानंतर म्हणजे काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली आणि त्यानंतर सुप्रिया सुळेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काल अतिशय महत्वाची वक्तव्य केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की जर सुनेत्रा वहिनींनी बोलवलं तर मी प्रचारासाठी सुद्धा जाईन, कारण आमची पहिल्यापासूनच भूमिका आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि सुनेत्रा पवार यांना बारामती विधानसभेची सीट मिळावी, असं सुप्रिया सुळे स्पष्टपणे बोलले आहेत. त्याचप्रमाणे अजून तरी मला निमंत्रण आलेलं नाहीये, पण निमंत्रण आलं तर मी नक्की जाईल असं त्या म्हणाल्या. आणि शेवटी त्यांनी एक अतिशय भावनिक संवाद केला, तो म्हणजे रिश्ते मायने रखते है. पवार कुटुंबात राजकीय मतभेद असले तरी पारिवारिक संबंध हे कधी दुरावल्याचं आपण बघितलेलं नाहीये. पवार कुटुंबातील समारंभ असतील, कार्यक्रम असतील, लग्न असतील, यामध्ये संपूर्ण पवार कुटुंब हे एकत्र असल्याचं आपण नेहमीच पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे अजितदादा पवार हे निधनापूर्वी शरद पवारांना सातत्याने भेटत होते. रोहित पवार सुद्धा 1-2 वेळी अजितदादा पवार यांना भेटलेले आहेत. जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांची सुद्धा अजित पवार गटातील नेत्यांसोबत
उठ बस चालूच होती. रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे 12 फेब्रुवारीला अजित पवार आणि शरद पवार यांचे पक्ष विलिनीकरण होणार होतं. पण 28 जानेवारीला अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. आता पुन्हा या बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर पकडलेला आहे. कारण महायुतीमध्ये भाजपचं असलेलं वर्चस्व हे मित्रपक्षांना नेहमीच अडचणीचे ठरत असतं. त्यामुळे अजितदादा यांची नेहमीच इच्छा होती की आपण शरद पवारांसोबत विलीन व्हावं. त्याचप्रमाणे अजित पवार गटातील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पडद्या आडून खेळतात, भाजपशी हात मिळवून खेळतात असं नेहमीच बोललं जातं. त्यामुळेच अजित पवार गटातील बरेच नेते हे शरद पवारांसोबत विलिनीकरणासाठी उत्सुक आहेत. आता पोटनिवडणुकीत सुप्रिया सुळेंनी शरद पवारांनी दिलेला पाठिंबा हा या विलिनीकरणाचीच नांदी आहे का, अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे. पण एकंदरीत राजकारण वेगळं आणि पारिवारिक संबंध वेगळे हेच या सर्व घडामोडींमधनं आपल्याला दिसून येतंय. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. पण आता पाहूया या बारामती पोटनिवडणुकीनंतर नेमकं काय होतंय. तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो, काय होणार? या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि लगेचच आमच्या विशेष मराठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.